पुणे पोलिसांनी जवळपास जप्त केलेलं 970 किलोचं ड्रग्ज जे आहे ते पुण्याच्या या मुख्यालयामध्ये आता आणलेलं पाहायला मिळत आहे। आपण आता पुणे पोलिसांच्या मुख्यालयामध्ये आहोत आणि याच ठिकाणी ज्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात जी आहे ती खळबळ उडालेली पाहायला मिळाली। मोठा असा ड्रग्जचा साठा जो आहे तो पुणे पोलिसांनी गेल्या 4-5 दिवसांपासून जो आहे तो देशभरातून विविध ठिकाणाहून जे आहे ते जमा केलेला होता आणि त्यातला कुरकुम एमआयडीसी असेल, पुण्यातील विश्रांतवाडीचा असेल, सांगलीचा असेल, हा सगळा जवळपास 970 किलोहूनचा अधिकचा ड्रग्ज साठा जो आहे तो आता पंचनामा करण्यासाठी पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आलेले पाहायला मिळतात। आणि याच ठिकाणी जे आहेत ते जे पुण्याचे कोर्टाचे जज असतील, अनेक अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस मुख्यालयामध्येच आता या सगळ्याचा पंचनामा जो आहे तो पुणे पोलिसांच्या माध्यमातून आणि न्यायाधीशांकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे हा सगळा मोठा साठा आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास हजारो कोटी रुपयांचा हा सगळा ड्रग्जचा साठा आहे। जवळपास 1900 ते 2000 कोटी रुपयांपर्यंत या सगळ्या ड्रग्जची जी आहे ती किंमत असू शकते। आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ते दिल्लीहून पकडलेलं ड्रग्ज देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कंटेनरच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे आपण जर आता पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त तर आहेच, परंतु अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून जे ते या सगळ्या ड्रग्ज साठ्याचं पंचनामा जो आहे तो केला जाणार आहे। आणि पंचनामा झाल्यानंतरची पुढीलची कारवाई जी आहे ती प्रक्रिया जी आहे ती पुणे पोलीस करणार आहेत। त्यामुळे जे आरोपी देखील अटकेत केलेले आहेत, ज्या आरोपींना अटक देखील केलेली आहे, त्या आरोपींनी देखील आज पुण्यातील कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे आणि इतर आरोपींचा, मुख्य आरोपींचा शोध देखील पुणे पोलीस घेत असताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता या सगळ्या ड्रग्ज प्रकरणाचा शेवट नेमका कसा होतो याची उत्सुकता जी आहे ती संपूर्ण पुणेकरांसह राज्यवासियांना लागलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।